पुढची विनंती करतोय आपल्या सर्वांच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती राज्य सचिव अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष सन्माननीय गिरीशजी फोंडे साहेब कोल्हापूर साहेबांना विनंती करतोय। माननीय गिरीश फोंडे साहेब आपल्याला विनंती करतोय, आपलं मनोगत आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती। माननीय गिरीश फोंडे साहेब। महाराष्ट्राचे लाडके आमदार रोहितदादा पवार, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं ते के पाटील आणि मुख्य संयोजक वकील साहेब आणि निमगाव महाशिरसची तालुका समिती आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ बंधूंनो, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची भूमिका आपण जाहीर करण्यासाठी आज इथे, त्यामुळे मुद्दा सोडून एकही शब्द आम्ही या ठिकाणी बोलणार नाही। शक्तीपीठ महामार्ग याचं नावच दिलेलं आहे ना, हे नावच मुळात धूळफेक आहे। कारण वेगळ्या देशांमध्ये जात असताना आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये गेलो, जसं महात्मा गांधींचं होतं तसं डेनिस टिटोनं जे वाक्य सांगितलेलं आहे, तिथले जे समाज सुधारक होते ते आपल्या शक्तीपीठ महामार्गाला लागले। ते काय म्हणाले, आफ्रिकेमध्ये जेव्हा इंग्रज आले तेव्हा इंग्रजांनी जेव्हा गुलामगिरी त्या चालू केली होती तेव्हा इथल्या लोकांच्या हातामध्ये जमीन होती आणि त्या इंग्रजांच्या हातामध्ये बायबल होती आणि त्यांनी त्यांना प्रार्थना करायला सांगितली, जे मुख्य शेतकरी होते त्यांना, आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्या इंग्रजांच्या हातामध्ये त्यांची जमीन होती आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये बायबल होती। आपल्याला देखील हे धुळफेक सांगितली गेलेली आहे, आपल्या डोळ्यामध्ये हे धुळफेक करण्याचा प्रयत्न आहे की शक्तीपीठ महामार्ग आम्ही शक्तीपीठ जोडण्यासाठी करतो। कारण शक्तीपीठासाठी ज्या महात्मा फुलेंची द्विजन्मशताब्दी आपण साजरी करतोय, त्या महात्मा फुलेंनी विठ्ठल रखुमाई असेल, शेतकऱ्यांचा असूर गुलामीमध्ये आपलं जे बहुजन ठेवतात त्यांचे सांगितले की बा नाव जे शेवटी असतं आणि आई शेवटी जे असतं ते आपले बहुजन ठेवतात। इकडे जाण्यासाठी आपण दिंडी काढतो, शरीराला यातना देऊन प्रार्थना करण्यासाठी जातो आणि पंढरपूरला जात असताना अगदी कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यापासून आम्ही दिंडी करत येतो। आम्हाला या एक्सप्रेसवेची आपल्याला काय दाखवलं ते गाजर दाखवलं आणि हा एक्सप्रेसवे आपल्याला नाहीच आहे, ज्याचा अगोदरच्या वक्त्याने उल्लेख केला तो भाग महत्वाचा म्हणजे नंबर 1 की आपल्याला सांगितलं या शक्तीपीठ महामार्गाने महाराष्ट्राचं काहीतरी भलं होईल। मला हे सांगायचं आहे की त्यांनी जे सांगितलेलं आहे, या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 24 तास लागतात आता गोव्यातून नागपूरला जायला, तर ते आता 8 तासावर आणायचं आहे। आणि जेव्हा 8 तासावर हे आणण्याचं यांचं जर स्वप्न असेल तर 8 तासावर आणायचं असेल तर त्याचं स्पीड मेंटेन करायला लागेल। त्यामुळे तुमच्या गावामध्ये कुठेही तुमची ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल ही त्या महामार्गावर जाऊ शकणार नाही, कारण हा महामार्ग 15 फूट उंचावर असणार आहे। सगळ्यांनी आता व्हिडिओ गुगल मध्ये सर्च करा, समृद्धी महामार्ग बघा, के पाटील साहेबांनी समृद्धी महामार्ग बघितलेला आहे। हे एवढ्या उंचावरती असेल आणि पूर्ण 20-30 किलोमीटर याच्यावर इंटर एक्सचेंज असेल, म्हणजे पंढरपूरला इथे इंटर एक्सचेंज असेल, जायला रस्ता असेल। शक्तीपीठांबद्दल बोलत होतं, अंबाबाई आमच्याकडे शक्तीपीठ आहे, तर अंबाबाई पासून 20-25 किलोमीटर अंतरावरती हा रस्ता जातोय। पंढरपूर पासून आता हा रस्ता पूर्वी येत होता, आता हा रस्ता येत नाहीये। यासाठी 2 वर्ष शेतकरी अक्षरशः झगडलेली आहे आणि प्रत्येकाला त्याची किंमत चुकायला लागली। मी प्रत्येक गावातल्या 10-12 जिल्ह्यात, यवतमाळ वर्धामध्ये थोडासा कमी आहे, पण प्रत्येक गावातील लोकांशी चर्चा करून हे थोडंसं सगळ्यांची सांगड घालत आणत थोडंसं कमीपणा का असेना घेत आम्ही याची एक मोड बांधलेली आणि 2 वर्ष हा लढा चालू ठेवला। आणि जे सांगत असतात की आम्ही कुणासमोर झुकत नाही, त्या दिल्लीच्या तख्ताला देखील आमच्या दिल्लीतल्या शेतकऱ्यांनी, पंजाब मधल्या हरियाणा शेतकऱ्यांनी झुकलं होतं आणि महाराष्ट्राचं हे ऐतिहासिक आंदोलन आहे। 2 वर्ष झालं या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या वारसदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी या महाराष्ट्र सरकारला 1 इंच देखील जमीन मोजू दिलेली नाहीये आणि तुमच्याकडे आता हा वारसा जो आहे तो सोपवलेला आहे। देवेंद्र फडणवीसने आता जाहीर केलं की रत्नागिरी 14 डिसेंबरला हे जाहीर केलं की जुनी अलमेंट बदल आम्ही नवीन घेतोय। त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही का बदलतोय, रत्नागिरी नागपूर हा महामार्ग समांतर आहे। आम्ही 2 वर्ष झालं सांगतोय देवेंद्र फडणवीसना, अहो रत्नागिरी नागपूर समांतर या रस्त्याची गरज नाही आहे, आणि देवेंद्र फडणवीसना 2 वर्षांतर साक्षात्कार झाला की रत्नागिरी नागपूर हा समांतर महामार्ग आहे। सातत्याने सांगतात की ड्रीम प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट तुमचा असेल
तुमची स्वप्न असतील, पण आमच्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीची स्वप्न आम्ही भंगू देणार नाहीये. आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट नाहीये. आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदेश काढला होता, रयतेच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागता कामा नये. आणि हे सरकार देठाचं सोडून द्या, त्या देठ भाजीचा देठ ज्या जमिनीवरती आहे ती जमीन पण काढून घेते कोणासाठी? सांगतात विकासाला सहकार्य करा. मला या देशातल्या शेतकऱ्यांच्यावर अभिमान आहे. आम्ही इंग्रजांच्या विरोधात पण लढलो होतो आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आम्ही हॉस्पिटलसाठी, कॉलेजसाठी, शाळेसाठी, मंदिरासाठी या देशातल्या शेतकऱ्यांनी जमिनी विना मोबदला दिलेली आहे. मोबदल्याची बदलची जाणीव आता चळवळीच्या माध्यमातून ह्या 20 वर्षामध्ये आलेली आहे. याच्या अगोदर पाणंदसाठी, ग्रामपंचायत सगळ्या नावांना जमीन दिलेली आहे. हे हा जो महामार्ग होणार आहे, हा महामार्ग बघा 1955 चा महामार्ग कायदा आहे त्याच्यानुसार होणार आहे. आणि हेच मुळात चुकीचं आहे, कारण स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये आपण बसलोय. महाराष्ट्र आपण मुक्त केलेला आहे, राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे. कधी मिळालेली आहे? 1 मे 1960 ला. 1955 हा कायदा, याची प्रेरणा इंग्रजांचा 1894 चा कायदा जो आहे त्याची प्रेरणा होती. शेतकऱ्यांच्या जमिनी ओढवाडून घ्यायच्या, शेतकऱ्यांना मात्र विचारायचं नाही. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या चळवळी, आमची किसान सभा असेल, या 400 संघटना श्रमिक किसान मोर्चाने लढलो आणि 2013 ला भूसंपादनाचा कायदा आम्ही भारतामध्ये लागू केला. पण हे आताच महाराष्ट्र सरकार आणि देशातलं सरकार हे भूसंपादन कायदा लागू करत नाही, म्हणून हा 1955 चा कायदा आलेला आहे. 5 मेला तर तुम्हाला अधिसूचना आलेली आहे. त्यानुसार तुम्हाला 21 दिवसाच्या आतमध्ये आता हरकती घ्यायला लागतील, हरकती प्रांतांच्याकडे सादर करायला लागतील. पण हा 2013 चा कायदा लागू न केल्यामुळे 1955 चा कायदा लागू असल्यामुळे याच्यामध्ये तुमच्या म्हणण्याला काही अर्थच ठेवलेला नाही त्यांनी. म्हणजे तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांनी निमगावच्या जर हरकत दिली की मला माझी जमीन द्यायची नाही, या कारणामुळे द्यायची नाही, तर प्रांत फेटाळणार आणि तुमची जमीन जबरदस्तीने घेणार, हे असं असणार आहे. म्हणजे हा जो कायदा आहे हा इंग्रजकालीन कायदेशीर त्याचा काय प्रेरणा घेतला 1905, तो स्क्रॅप व्हायला पाहिजे, तो रद्दच व्हायला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे की हा महामार्ग जर मग शेतकऱ्यांसाठी होत नसेल, सर्वसामान्यांसाठी होत नसेल, तर तो कोणासाठी होतोय? एकच उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल एक अर्धा मिनिटामध्ये. ते कोणतं? मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी होती, याचे रेड्डी नावाचे संचालक होते. या रेड्डींच्या वरती ईडीची धाड पडली. 2200 कोटी हा नुसता फक्त त्याचा प्रॉफिट असले कंपनीवरती धाड पडल्यानंतर त्यांना अटक केली रेड्डींना. रेड्डींनी लगेच हे जे दिल्लीचा सत्तेतला पक्ष आहे त्याच्या अकाउंटवरती इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन 524 कोटी रुपये खात्यात टाकले. टनाटन ते लगेच अटकेतून जेलमधून बाहेर आले आणि त्या कंपनीला आता नागपूरचा मेट्रो आणि मुंबई एक्सप्रेसवेचं काम करतात मिळालेलं आहे. मेगा इंजिनिअरिंग कंपनी. इलेक्ट्रॉल बॉन्ड हे जे 30% देशभर सुरू आहे, डायरेक्ट या राजकीय पक्षाच्या खात्यावरती जातात, त्यांच्यासाठी हा शक्तीपीठ आहे. आणि म्हणून आम्हाला या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, शक्तीपीठ साठी जमीन नाही आहे, शक्तीपीठ साठी आम्ही आमचे प्राण द्यायला तयार आहे. पण हा खऱ्या अर्थाने कंत्राटदार पीठ आहे आणि कंत्राटदार पीठ साठी आम्ही 1 इंच देखील आमची जमीन देणार नाहीये. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही मागणी केली ती खरी आहे. महाराष्ट्र उन्हामध्ये होरपळतोय पाण्यासाठी. शेतकरी आया बहिणींना 10 किलोमीटर जावं लागतंय. महाराष्ट्र पाणी मागतोय आणि हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता देत आहेत. आम्ही कोल्हापूरला आलो, बघितलं कसे छोटे छोटे रस्ते आहेत ना, ते रस्ते भकास झाले आहेत. आणि ते रस्ते न करता कोल्हापूरच्या बद्दल आम्ही सांगतो 7 रस्ते गोव्याला जाण्यासाठी आहेत. आणि हा नवीन महावते हे 7ही रस्ते आहेत ना, ते अगदी भकास खड्डेमय झालेले आहेत. तिकडं यांचं लक्ष नाही आहे. 86,000 कोटी जे आहेत, या 86,000 कोटीसाठी रावी शेट्टीने करायची तुम्हाला वेळापूरच्या सभेमध्ये सांगितलं असेल गणित काय ते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा जो दर आहे 1 किलोमीटर साठी, तो फक्त 7 कोटीच्या आसपास आहे आणि यांनी तो 35 कोटीवर नेलेला आहे. म्हणजे साधारणपणे हा एक 50,000 कोटीच्या आसपास होणारा रस्ता जो आहे हा 1 लाख कोटीच्या वरती नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे या कंत्राटदार पीठ मध्ये दडलंय का हे आपण बघितलं पाहिजे. 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय आणि हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक आंदोलन असं आहे की या आंदोलनाशी सरकारने एकदा देखील चर्चा केलेली नाहीये. निवडणुका विधानसभेच्या होत्या, आम्ही जेव्हा आंदोलन करणार म्हणलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, तेव्हा आम्हाला 10 जणांना नेलं आणि विमानतळावर भेट लावून दिली. एकनाथ शिंदे मला म्हणाले, अरे तुमचं कोल्हापूरचं ना रद्द केला म्हणाले. आणि कोल्हापूरचं रद्द केला म्हणून असा GR काढला. निवडणुका झाल्या, आम्ही अजितदादांना देखील भेटलो. अजितदादा म्हणाले की माझा या महामार्गाला विरोध आहे आणि मी अर्थमंत्री आहे, या फायलीसाठी मी 1 रुपया मंजूर करणार नाही.
निवडणूक संपल्या आणि निवडणूक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस तिथे मुख्यमंत्री झाले आणि या सरकारने जाहीर करून टाकलं की कोल्हापूर सहित आम्ही सगळा महामार्ग करणार. त्यामुळे लबाडाचं आवाहन जेवल्याशिवाय खरं म्हणायचं नाही, यांचं कोणतंच खरं म्हणायचं नाही. हे महाराष्ट्राला ऐतिहासिक आंदोलन असं आहे की एकदा देखील या सरकारने एकाही शेतकऱ्याशी 2 वर्ष चर्चा केलेली नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. मी शिक्षक आहे, मी पीएचडी करतोय, या शेतकऱ्यांसाठी लढतोय. या आंदोलनाचा कणा म्हणून मला काय केलं, एकनाथ शिंदेनी निलंबित करून टाकलं. कारण आम्ही सांगितलं होतं की कुणाल कामराचं गाणं तुमच्या या सभेमध्ये वाजवणार नाही. निलंबित सुरू आहे, पगार सुरू आहे, 50% आम्ही करतोय. पण मुख्य मुद्दा काय की हे किती धोरणी लोक आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक पुढचा टप्पा म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आमच्या 12 मार्चला आम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं याच्याबद्दलचं, राज्यभरातले शेतकरी त्यासाठी आणले, तेव्हा देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस चर्चेला मंत्रालयाने आझाद मैदान किती अंतर असेल पाहत, तेव्हा देखील याच्यासाठी आले नाही. पुढचं मग शेतकरी चिंतित होते या 10 जिल्ह्यातले, आणि तेव्हा त्यांनी आम्हाला ऑनलाईन मिटिंग असं आम्ही घ्यायचं, प्रत्येक जाणं शक्य नसायचं. आम्ही शेतकऱ्यांना धीर दिला. आम्ही सांगितलं की हे पहा, किती देवेंद्र फडणवीसना आदेश मुंबईत बसे एसी मध्ये बसून काढायचे काढू देत, खरी लढाई जी असेल लढली जाणार आहे ती शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरती लढली जाणार आहे. आणि कोणता अधिकारी या देवेंद्र फडणवीसांचा आणि पोलीस घेऊन येतात बघतो, तो जाईल आपल्या पायाने, येईल आपल्या पायाने, पण स्वतःच्या पायावरती तो जाणार नाही, त्याला अँब्युलन्स मधून जावं लागेल. म्हणून आमच्यातल्या बहिणीच्या जवळापूर परभणी मधल्या त्या लढल्या. बऱ्याच वेळा लोकसभेला येत नाही शेतकरी, मोर्चाला येत नाही, पण त्यांना माहिती आहे की कुठे काय त्यात कोणाची गेम कशी करायची, कोणाचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा. 500 पोलीस होते, आमच्या भगिनी 10 भगिनी होत्या, त्या 10 भगिनी आणि 50 फक्त शेतकरी होते. त्यांनी पूर्ण 500 लोकांना झुंजवलं आणि तिथली मोजणी जी आहे ती रद्द करायला लागली. लक्षात घ्या, म्हणजे संयुक्त मोजणी हा पुढचा टप्पा तुमच्या समोरचा असणार आहे. त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला संघर्षरत या सगळ्या प्रोसेस मध्ये राहावं लागणार आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड सारख्या भ्रष्टाचाराचा हा मुद्दा तुम्ही बघितला. आता याच्याबद्दलचं पुढे काय करायचं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्र पोखरला जातोय. शिवबाचा सह्याद्री जो आहे शिवाजी महाराजांचा, सिंधुदुर्ग मध्ये आम्ही आंदोलने केली आहे, तिथे खनिज संपत्ती लुटायचं सुरू आहे. तुमचा महामार्ग येणार आहे. रोहित दादा तुम्हाला सांगतील, कोल्हापूरच्या आमच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहित नव्हतं की तुमच्या गावातून जाणार आहे. अगदी 5 मेला आता गट नंबर आलेले आहे, पण खरात भाऊंना माहिती होतं की तुमच्या इकडच्या भागातून काय जाणार आहे, शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग म्हणजे आपली बळीराजाची संस्कृती आहे. ही संस्कृती उद्ध्वस्त करून तुमच्या प्रत्येक गावामध्ये खराब निर्माण करायसाठी हा शक्तीपीठ महामार्ग आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये पहा, प्रत्येक मंत्र्याचं सुरू होतं की आम्ही अमुक जिल्ह्याचा शेवटचा मुद्दा सांगून थांबणार आहे की अमुक जिल्ह्याचा मला पालकमंत्री व्हायचं आहे. पण देवेंद्र फडणवीसला फक्त गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायचं होतं का? तिथं चामोर्शी गाव आहे, वैनगंगेच्या तीरी 15 गावातील लोक जे आहेत ते आंदोलन करतायत की आम्हाला JSW कंपनी द्यायचं. ते जे खनिज संपत्ती इथून या गडचिरोली आणि विदर्भातून आणि आमच्या सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून तिथून जी आणायची आहे ती सगळी वाहून नेण्यासाठी गोव्याच्या बंदरापर्यंत हा महामार्ग आहे. हा महामार्ग 854 किलोमीटरचा आहे. शेवटी जाता मला हेच सांगायचं आहे, तुमच्या पालकमंत्र्यांना विचारा तुम्ही, जुनी अलाइनमेंट रद्द झाली आहे आणि नवीन अलाइनमेंट ही अशी वाळव्या मार्गे कोल्हापूरला गेली असती, पण ती कुठून गेलेली आहे? जो मान आणि खटाव तालुका मानदेश जो आहे तो पाण्यासाठी तरसतोय, ते पाणी मागतायत आणि त्यांच्या घशामध्ये पुन्हा काय केलं जातंय, पाणी सोडून आपला हा शक्तीपीठ महामार्ग. हे तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे. याच्या पाठीमागचं गोड बंगाल काय? मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या तऱ्हेने लढवय्ये आहात. अगदी छोट्याशा तयारीसाठी एवढी मोठी सभा घेतली आहे. आपण सगळं 10 जिल्हे जे आहेत हे छत्रपती शिवाजी फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणून आपण एकत्र लढूया आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. कोणी म्हणतं माझ्या गावातून नको, दुसऱ्या गावातून या, कोणी म्हणतं अमुक झाड लावा, तमुक झाड लावा. त्यांना सांगा झाड लावून काय मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये 2 पट मोबदल्याचा कायदा लागू आहे. 2020 साली झालेला आहे. बाळासाहेब थोरात ज्यावेळी मंत्री होते, महसूल मंत्री, अजूनही तो कायदा लागू आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात की चांगला दर देणार, कोणता दर देणार जाहीर केलं नाही. त्यामुळे व्हॉट्सअपवरती कृपया पसरू नका की 5 पट मिळणार, 6 पट, काही पट मिळणार नाहीये. तुम्हाला जर 4 पट 5 पट दिला तर महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीचे प्रोजेक्ट सुरू आहेत
आणि ते सगळे त्यांना तिथं पण पासपोर्ट दर द्यायला लागेल आणि हे सगळी झाडं लावून वगैरे काही होणार नाहीये. 9 लाख कोटीचं कर्जबाजारी हे सरकार आहे. तुम्हाला मोबदला तर देऊ शकत नाहीये, पण तुमच्या ज्या लाख मोलाच्या जमिनी आहेत या जमिनी काढून ह्याचं कटकारस्थान ते करतील आणि त्याला आपण जोरदार विरोध करायला पाहिजे. आणि या असं आवाहन करतो, 10-12 जिल्हे, आता 13वा जिल्हा आहे, 13 जिल्ह्यांची एकजूट आपण ठेवूया एवढं आवाहन करतो. एक घोषणा देतो आणि आपण थांबूया. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, धन्यवाद साहेब. रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ महामंडळ रद्द करा, रद्द करा. तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेला. आम्ही त्यांच्या ठिकाणी स्वागत करतोय आणि लगेचच बोलण्यासाठी मी आमंत्रित करतोय सोलापूर जिल्हा परिषद